कारण जेवताना लय लागतं, असं हृदय टोचते जेवताना कोणाला काही बोललं की. काही काही लय नात. कस काय झाला स्वयंपाक? मस्त होता. तुमच्या बाप जन्मी का खाल्ला का? अरे बाप रे, उलट्या व्हायचंच काम झालं ना ते, आहे का नाही गोविंदराज? असं बोलले काय गौऱ्या खावा पण अशा हरामखोराच्या घरचं नाही खा. तू काय काय बोल. कस काय झाला रस? तुमच्याकडे कुठून भेटते नाही आंबे, आणि आम्ही काय लिंबाचा करतो का? काय माणसं येड्यावणीच बोलू देत. तिळभर करायचं आणि इळभर सांगायचं. साधूचं अंतकरण दुखलं. साधूनं शाप दिला नाही राजू, टळटळाट लागला. ज्या शरीराने कमवलेली संपत्ती अन्नदाना करता खर्च करतोस, पण जेवणाऱ्याचं अंतकरण दुखितोस, हे तोंड तुला माणसाचं राहणार नाही. महाराज, ज्याच्या प्रभेद वेद संहितेशिवाय पांडवाचा 1 वर्ष 53 दिवस चाललेला यज्ञ पूर्ण होत नाही. काय यज्ञ होता तो? 43,832 लोक एका पंक्तीला जेवत होते, गुणिले 14 दिवसाची माणसं. 43,832 गुणिले 14 एका दिवसाची माणसं इतके जेवत होते, गुणिले 1 वर्ष 53 दिवस, एका वर्षाचे 365 अधिक 53 इतक्या दिवस यज्ञ चालला. साखर किती लागली असेल गोविंदराजे? किती साखर लागली असेल मृदंगाचार्य? तूप किती लागला असेल? तेल किती लागलं असेल? हरभऱ्याची डाळ किती लागली असेल? गहू किती लागले असतील? तांदूळ किती लागले असतील? मसाला मीठ मिरच्या किती लागल्या असतील? आज केलेला पदार्थ 6 महिने पुन्हा येत नव्हता, आणि रोज एक गोड पदार्थ असायचा. त्या यज्ञासाठी जे तूप लागत होते ते हत्तीच्या सोंडीसारखी धार होती, आणि तो यज्ञ त्या साधूशिव पूर्ण होत नाही. आणि त्या साधूला तोंड डुकराचं मागचं कर्म. अहो, ज्या साधू शिवाय पांडवाचा यज्ञ पूर्ण होत नाही, एवढा मोठा साधू अधिकारी, पण त्या साधूला मागचं कर्म फेरड्याशिवाय जगता येत नाही. म्हणून पहिलं कडवं प्रारब्ध क्रिया मान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियामान 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 संचिताचा भोग, भोगिल्याचा भोग तो न सुटे, 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 ज्या तैसी कल्पना त्या तैसी भावना, त्या तैसी भावना, ज्या तैसी कल्पना त्या तैसी भावना, त्या तैसी भावना, ज्या तैसी कल्पना त्या तैसी भावना, ज्या तैसी कल्पना त्या तैसी भावना, ज्या तैसी कल्पना त्या तैसी भावना, त्या तैसी भावना, त्या तैसी भावना. सोबत असल्या पुढच्या कडव्यात जायचं नाही का? पहिलं पेरणं झाल्यावर दुसरीकडे जायचं. चुकीत आलं गंध मादनाला प्रारब्ध. विश्वाच्या मालकाचे 6 भाऊ मामान मारले. भागवत सांगते 6 भाऊ मारले पंढरपुरातल्या मालकाचे. साही मारी दुराचारी तो कंस होता. तो सुद्धा नालायकच होता. कंसाच्या जीवनात 13 लोक अभद्र भेटले, वाईट भेटले, दुराचारी भेटले, मूर्ख भेटले. त्याच्यात कंसाला ज्या बायका होत्या का, तिचं आस्ती आणि प्राप्ती नाव होतं. एकीचं नाव होतं आस्ती,
एकीचं नाव प्राप्ती. ह्या जरासंधाच्या कट्ट्या होत्या. चांगले चांगले माणसं बायकांनी भ्रष्ट केले. चोर पंक्चर काढायला गेल्यावर भोकाड दिसन आणि गाडी पळल्यावर हवा राहीन. दुकानावर नेलं काही केलं तर छिद्र दिसत न आणि गाडी पळल्यावर सकाळी टायर बसायले. हे चोर पंक्चर. असे चांगले चांगले टायर पंक्चर केले बायकांनी. काही काय बायका सांगतो मी. आणि ज्याला बायको वात्रट भेटली त्याचा संसार कवा बी मसन वाटतच. देऊतल्या मालकांचं वाक्य, फक्त मी माझ्या भाषेत बोलायलो. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. मला नाही ती भाषा बोलतायत. आणि अशा प्रकारे बर का. आणि आता तुम्हाला काय सांगायचं बर का. कीर्तन सांग ना सुमळ्या. काय सांगतो आम्हाला ते तसं काय आहे का नाही. अहो जी माणसं घनान नीट होईन ते मुचकुनी काय नीट होते सोनाराच्या. सोनाराची नथीचा दांडा शेवटायची मुचकुनी केवढी काय असते ती. पाहिला हातोडा ते लग्न झालंय. हा मग तर चट हातोडी पाहिले नाही. हरे कृष्ण बुवा. लग्न झालं की चट हातोडी कळत असते. सा मारले त्या मूर्खानं. आई वडिलाला अंधारा कोठडीत टाकलं होतं त्यानं. पंढरपुरातल्या मालकानं स्वतःला त्रास देणाऱ्याला कधीच मारलं नाही. सज्जनाला त्रास देणाऱ्यांना आणि आई वडिलांना त्रास देणाऱ्याला हाणलं पंढरपुरातल्या मालकाने. टप्पूच दिले टप्पूच. रावणाचं खूप सहन केलं पंढरपुरातल्या मालकानं. पण ज्या वेळेला रावण सदाचारी आणि पुण्यशील संत लोकांना त्याची सोबती ज्या वेळेला त्रास देऊ लागले का त्यावेळेला पंढरपुरातल्या मालकानं 2:18 दक्षिणेचा राजा बोलिला आणि आपटू आपटू हाणलं. रावण ज्या वेळेला या देशातल्या पवित्र स्त्रीकडे पाहू लागला त्यावेळेला रावणाला मारलं. नाही तर अगोदर प्रभू रामचंद्र रावणाला मारत नव्हते. फार विवेकाचं टोक होता रावण. या राजाचा आदर्श विषय निघाला म्हणून सांगते. महाराज तुकोबरायच्या प्राण्याला पोषक असणारा राजा. जाईव तो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैशी न हो. तर हीच उक्ती बा एका कवीनं वर्णन केलं गुरुजी छत्रपतींचं. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन. अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. तिला पाहुनी आई म्हणाला. तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. कल्याणच्या सुभेदाराची सून. अमावस्याच्या रात्री तिच्या अंगाचा गव्हाळ रंगाचा प्रकाश पडलाय. खना नारळानं वटी भरायला लावली आणि माय म्हणून कल्याणच्या सुभेदाराची सून परत केली. नाही तर दोन किल्ले भेटत होते. तिला नजर कैदेत ठेवलं असतं तर लात मारली त्या किल्ल्यावर आणि माय म्हणून परत करावी. हा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा आज प्रगट दिन आहे. त्यांचा आज जन्मोत्सव सोहळा आहे. राजांच्या चरणी त्रिवार प्रणाम. चला कंसा दुराचार्य आस्ती आणि प्राप्ती नावाच्या बायका जीवनात मूर्ख भेटल्या. जिल्हा ताब्यात असणारा माणूस भेटला नागरे सर एके दिवशी मला. 92 एकर जमीन बापान कमिली. एकुलता एक बापाला. बहिणी 5. फक्त नाव सांगत नाही त्याचं. कीर्तन युट्यूबला ऐकल्यावर त्याला कळणार आहे मोचीच केलं म्हणून. नाव कुठे घेतलं त्याचं. 5 बहिणी महाराज. कथा कर बाबा. एकुलता एक. 92 एकर जमीन बापान कमून ठेवली. जिल्हा ताब्यात. सुपर क्लास होऊन अधिकारी गोविंदराजे केलं बापानं. कृष्ण महाराज. पंढरपूर परिसरात कीर्तनाला गेलो. भेटले. तुकोबराय आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन. तुम्हाला एक सांगू का नागरे सर.
भंगार जमा करतील मुसलमान पण मायबापाला सांभाळायलेत. आई वडिलाला सांभाळतील बिचारे. भंगार विकतील, वडापाव विकतील, डबरोट्या विकतील, गारी गारी विकतील, पेप्शा विकतील. मी तालुक्याच्या ठिकाणी राहतो. आतापर्यंत एकाही आमच्याकडे एक भांडे घासायला बाई मी आणलं. बुबू कस काय? बहुत अच्छा बच्चा है मेरा महाराज, बहुत बच्चा अच्छा है. मराठीत काही हिंदीत काही बोलती म्हातारी. कष्ट करतय, काम करतय, 2 पैसे घरी आणतय. आई बात पुछता माँ खाना खाया का तूने. लोकांचं काम करणारं पोरग माईला म्हणते माय जेवलीस का? मुसलमानाचं पोरग. रे घरी गेल्या विचारी जा माय तू जेवलीस का? बाबा तुम्ही जेवलात का? काय लागत नाही माय बापाला याच्यावरी. आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या तुकोबराय पाय पडायचे. नमोतया माता पित्याचे पालन. मी 3 दिवस मागे ऍडमिट होतो. कार्तिकी वारी झालं. साहेब सकाळी सकाळी पोरायला शाळेत नेते. तर मी म्हणलं विश्वजितला पाठी जा. मला म्हणले महाराज मुलाला शाळेत नेऊन घालत असताना येताना बाबांचं दर्शन घेता येते. वैद्यकीय क्षेत्रात नाविन्य कमवणारी डॉक्टर आदरणीय हुशे साहेब रोज सकाळी लेकरांना शाळेत नेतात आणि येताना वडिलांचं दर्शन घेऊन येतात. आई वडिलाचं. त्यावेळेला वाटलं बाळू तू कीर्तनकार आहेस रे. कीर्तनाला जाताना आईच्या पाया पडून जात जाय. राग येऊ देऊ नका सज्जनांनो. ज्या कीर्तनकाराचे आई वडील जिवंत आहेत आणि तो कीर्तनकार त्याच्या मायबापाला जर घरी सांभाळीत नसेल, नाही ते लहान्याकडे येत. आणि तो कीर्तनकार जर स्वतःच्या घरी आई वडिलाला सांभाळीत नसेल तर तशा हरामखोर कीर्तनकाराचं कीर्तन ऐकल्यावर तुमच्या घराला कुलूप लागणार. पुण्य भेटणार नाही. तुमच्या बोकांडीवर पाप पडणार. मला आणा नाही तर नका आणू. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. मला पाईप द्यायला पंढरपुरातल्या मालकान पैशाचा. मी नाही भंगार याच्या बनेलीत होणार. काय गरज आहे गुरुजी? खरं बोलत राव माणसानं. भेटले कलेक्टर, डोळ्यातून पाणी आलं. मी तुम्हाला प्रसंग सांगितला होता त्या माणसाचा. म्हणलं साहेब रडता का? महाराज 7 दिवस जनतेची सेवा करतो. 92 एकर जमीन कपिली बाबानं 72च्या दुष्काळात 1 गुंठाभर जमीन इकली नाही. 92 एकर जमीन. पण रविवारी 1 घंटाभर वडिलांकडे आईकडे जा वाटतंय. पण बायकोने एके दिवशी धारेवर धरलं. 7 दिवस लोकांची सेवा करतात. रविवारी मायबापाकडे जातात. माझ्यासोबत लग्न कशाला केलं? जिल्हा ताब्यात असलेल्याची बोलती बंद झाली. इतक्या बायका खतरा असल्या. राम 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 राम. आमच्याकडे वैकुंठवासी बापूसाहेब मालक म्हणायचे आंधळ घोडीशे पायंदळ भला आणि अवकुसळ बायकोशे रिकामी जागा भला. ज्या घोडीवर बसल्याच्या नंतर लगाम आखाडा तरी बोरी खालून जाती. बोरीला काटे असतात का नाही? ज्या घोडीवर बसल्याच्या नंतर लगाम आखाडा तरी बोरी खालून जाती आणि बसणाऱ्याचं थुत्तर वरबाड येते. अशा घोडीवर बसल्यापेक्षा पायी पायी कीर्तनाला गेलेलं बरं. तुम्ही यालाही टाळ्याच वाजवायले म्हणजे तुमचं पण काही काही दुखत राजो. मला कळालं तुम्ही सुद्धा थोडे थोडे दुःखी आहेत. कशा हसायल्यात पान. टाइम संपला गोविंदराज आपला. सांगच्यान खरं बोला ना दादा. लय मोठाले लोक. एक जण म्हणला मला पुढारी त्या गावानं मतदान नाही केल्यामुळे मी पडलं. म्हणलं त्या गावाला दोष नको देऊ. त्या संघचे फुटले. संघचा वाघ आहे आमच्या. 10 मिनिटं कमी म्हणे. आस्ती आणि प्राप्ती नावाच्या पत्न्या मूर्ख. तुम्हाला 5 पतिव्रतेची यादी माहित असेल. तितकंच माहित असेल ना. 34 नायिका आता. 5 पतिव्रतेपेक्षा हजारो पटीनं श्रेष्ठ. त्याच्यातली त्रेतायुगातली एक नायिका होती. तिचं नाव होतं चंद्रसेना.
एकाही कोणाला अमृत नाही टिकीत आलं महाराज. नवऱ्यासाठी गुंफेमध्ये अमृत ठेवलं. भुंगे पाळले 14 जातीपैकी एक भुंग्याची जाते, ती जात पाळली भुंग्याची. आणि एके दिवशी सूर्याला आणि चंद्राला, पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला चॅलेंज केलं. चॅलेंज म्हणतात ना इंग्रजी शब्द, टार्गेट चॅलेंज. हो चॅलेंज केलं. मी बी जाता फिरू फिरू इंग्रजी आली मला. भर दुपारी सूर्याकडे हात केला आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला हात केला. तुम्ही आहेत तोपर्यंत हिच्या कपाळावरचं कुंकू पुसायची ताकद नाही कोणाची. सामान्य बाई असेल 34 नायिकेपैकी चंद्रसेना. मूर्ख होता नवरा, पण पंढरपुरातल्या मालकाला मारायची ताकद नव्हती. एका संन्याशाला स्वतःची शेपूट घालावं लागली मारुती राहायला. तेव्हा तिचा मालक मेला. तो 4 रावणापैकी एक रावण होता. पुराण वाचिजा कधी कधी. नाही वाचिता आलं तर ज्यानं चांगलं पाठ केले तशांचं ऐकजा. काही काही आमचा पुतण्या 2 वर्षापासून कथाकार झालाय. मस्त गायक होता. पड देऊ भरा आणि कथाकार झाला. तर म्हणलं बरं कुठं येतो ही कथा, गावातच ठेवली म्हणून त्याची. म्हणलं या तुम्ही. मी असं दुपारचा काला केला आणि गेलो ऐकायला. सुरू होतं त्याचं भागवत. येदे श्रीमन महाभागवते पुराणे. अरे काय त्या ठिकाणी अजामेळ नावाचा ब्राह्मण होता बर का. मी आल्यावर तो जास्त वजनात आला बर का. त्याला वाटलं आपले काका ऐकायला बसले. काय तो अजामेळ नावाचा ब्राह्मण होता बर का. आणि त्या बर का काय त्या पारमार्थिक क्षेत्रामध्ये वाळीत टाकलं बर का. पण काय तो अजामेळ नावाचा ब्राह्मण होता बर का. तितक्यात लाईट आली, पंखा सुरू झाला, पानं पटापटा पटा पलटले. काय गाव सोन्याचा दिला बर का. अरे अजामेळ तिकडे गेले, सुदाम देवानले श्री सुमळ्या. अशी कथा सांगल्यावर लोकायला चक्रा येते रे. येड्यावानी कर जाऊ नको नालाय का. विठला 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 दोनच आचार्य आहेत पण गोड आहेत. 35 आचार्य आणले. 35 आचार्य. टाक पाणी, एक म्हणला टाक तूप, एक म्हणला लाव जाळ. शिरा केला तर खाल्ल्या कंडारीत वाहत गेला. पत्राव थांबलाच नाही. सात्विक अशी मोजकी असली पाहिजे पण गोड. छान. बाईनं मालकाला त्याच्या मायबापाची ताटाटूट जी बाई करीत असेल त्या बाईचं पाप मोजण्यासाठी जगात ब्रह्मदेवाकडे तराजू नाही. म्हणून नवऱ्याच्या कानात तोंडातलं औषध टाकी जाऊ नका. नवऱ्याच्या कानात तोंडातलं औषध टाकू नका की जेणेकरून तो मायबापाच्या विरोधात जाईल. याचं पाप तुम्हाला फेडावं लागेल. झोपीत अंगुठे घेतील तुमचे पोरं. झोपीत वरचा आंधळा नाही, ते डोळे झाकून इचकायलाय. कोण कोण उचलून फेकायचे. कंस आई वडिलाला अंधार कोठरीत टाकणार होता. या कंसाने जगाच्या मालकाचे 6 भाऊ मारले. शेवटचा पुरावा. 11 वर्ष 53 दिवस पंढरपुरातला मालक गोकुळात यशोदाई साहेबांच्या घरी राहिले, नंदाच्या घरी राहिले. 54व्या दिवशी मथुरेत आले. 5 पैलवान हाणले. यायचं पण कर्मच चुकलं होतं या पैलवानाचं. कुबेराची अलका नावाची नगरी आहे. चला 2 मुद्दे सांगतो. 10 मिनिट 5 मिनिटात. कुबेराची अलका नावाची नगरी. अलका नावाच्या नगरीमध्ये देवयक्ष नावाचा गंधर्व राहत होता. याच गंधर्वाच्या नगरीमध्ये एक विद्वान 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 महात्मा आहेत. त्यांना मुलं होती 5. ही 5 मुलं वेदाध्ययन करण्यासाठी राजा बळीच्या नगरीत ठेवले. भागवत नाही बघायचं, याच्यासाठी दुसरं पुराण पाहायचं. दुसरं कारण कीर्तनाची मर्यादा आहे. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन.
राजा बळीच्या नगरीमध्ये वेदाध्ययनाकरता पाठिले, पण तिथे गेल्याच्या नंतर हे 5 मुलं वेदाध्ययन न करता मल्ल शिकले. मल्ल म्हणजे कुस्ती, कुस्तीच शिकले, कुस्तीच. दष्टपुष्ट शरीर. वडिलांनी सांगितलं जा करा कर्मकांड. कसलं कर्मकांड येते? ज्याच्या घरी गेले त्याच्या मुलासोबत वाद घातला, चर्चा आली बापाच्या कानावर. काय केलं? मल्ल शिकलो. बापानं पोरायला शाप त्याला. अरे एवढा मोठा प्रांत मला पुनीत मानते, प्रत्येक व्यक्ती माझ्या पायावर डोकं ठेवतंय. श्रीमंत गरीब आबाल वृद्ध सर्व मला मानतात, आणि माझ्या पोटी जन्माला येऊन तुम्ही मल्ल शिकता? तुम्ही येतात अध्ययन करत नाहीत. मूर्खांनो, पुढच्या जन्मात पैलवान होताल आणि दुष्ट राजाच्या दारात होताल. गय गवाक्ष शलभ मोष्टिक चानुरो एता पापतियम निशाचरो कृतोज्जायतेयम. मागचं कर्म चुकलं याच्याकरता पैलवान झाले. पंढरपुरातल्या मालकाने दादाला सांगितलं बुखीतच आणले. नाही चुकत, बापानं दिलेला शाप फेडावा लागलाय, कर्म चुकलंय. 11 वर्ष 53 दिवस राहिले. 54व्या दिवशी मथुरेत आले. मथुरेत आल्याच्या नंतर अंधार कोठडी पाडली. आजोबा आजीला मोकळं केलं. कंसाचे आई वडील म्हणजे पंढरपुरातल्या मालकाची आजी आजोबा होते. आजोबांचं नाव होतं राजा उग्रसेन. ज्याच्या जीवनात पत्नी चंचल भेटली त्याचं जीवन मातीत जाते. उग्रसेन राजा इतका सात्विक होता, पण बायको मूर्ख भेटली म्हणून तर नालायक कंस जन्माला आला. कंस हा द्रुमिल नावाच्या राक्षसाचा पुत्र आहे. शरीर पारथी राक्षस होता. झालं ती कथा प्रसंग. कशाला आपल्याला इकडचं पुढचं बघायचं? मी काय कथा थोडं सांगायला. बंदी शाळा फोडली. आईला आणि बाबांना मुक्त केलं. आनंद वाटला. कोण? कृष्ण. वसुदेवांनी सांगितलं देवकी ज्याला मी सुपात घालून सुपात नेलतो गोकुळात. सुपात ज्याला मी सुपात घालून गोकुळात नेऊन ठेवलं तो बाळ आलाय. आनंद वाटला. माय होती गुरुजी, माय होती ती. राजे माईची ताकद काय. एका बाईला 2 जुळ्या मुली झाल्या. दोघींचे लग्न एका मंडपात झाले. दोघींना एक एक मुलं एका महिन्याच्या फरकानं झालं. एका मंडपात लग्न झालं. चांगल्या घरी दिल्या. महाराज एका महिन्याच्या फरकानं दोघीला एक एक मूल झालं. त्याच्यातली एक जात राहिली. मुलगा 8 महिन्याचा 9 महिन्याचा होता. तेवढ्यात एक जात राहिली. दिसायला सारख्या होत्या. ओळखू फक्त येत होत्या. एकीच्या खांद्यावर बिलवदळ होतं. जाब होता. ती मोठी दुसरी लहानी गोविंदराजे. 7-8 महिन्याचं लेकरू असताना आई वारली. आई भिंतीला टेकवलेली आहे. सुवासिन होती. गावातल्या बायका हळीत कुंकू देत होत्या. अख्खं गाव हळहळ करत होतं. पाहुण्या रावण्यांच्या गाड्या धावत होत्या. मुलगा अडत होता. आई आई म्हणत होता. गावातला प्रत्येक व्यक्ती मुलाला मोटरसायकलवर बसवायचा. कोणी बिस्किट देऊ लागलं, कोणी पैसे दाखवू लागलं, कोणी खेळणं दाखवू लागलं, कोणी चक्कर मारू लागलं, पण पोरग थांबत नव्हतं. आई 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 सारखं करायचं. तेवढ्यात मावशीची गाडी आली. गावातल्या एका प्रतिष्ठित म्हातारीनं सांगितले याची आई आणि मावशी सारखी दिसती. मावशीच्या जवळ देऊन टाका, आई समजून शांत बसल. मावशीनं स्वतःचा मुलगा आपल्या पतीकडे दिला आणि बहिणी वाटलेल्या बहिणीचा मुलगा जवळ घेतला. स्तनाला लावला. नाही स्तनपान केलं गुरुजी, नाही केलं, नाही केलं. मावशीच्या चेहऱ्याकडे बघत होता आणि आई म्हणून रडत होतं. गावात एक जुनाट म्हातारी होती. ऐका रे ऐका, अरे तुम्हाला याचं रडणं बंद करायचं असेल तर एकच काम करा. याच्या माईसारख्या दिसणाऱ्या मावशीकडे न देता प्राण हरवलेल्या मेलेल्या माईच्या मांडीवर टेका. हे तिच्या चेहऱ्याकडे बघून शांत बसेल. मृत पावलेल्या माईच्या चेहऱ्यातून वात्सल्य आलं. मृत पावलेल्या आईच्या चेहऱ्यातून वात्सल्य आलं. आणि 2-4 घंट्यापासून रडणारा लेकरू मेलेल्या आईच्या मांडीवर शांत झोप घेतय. हे मेलेल्या आईच्या चेहऱ्यातून जे वात्सल्य भेटतंय ते जिवंत कोण्याच बाईच्या चेहऱ्यातून भेटत नाही. इतकी माय मोठी असती, इतकी माय मोठी. ठास ठास रगडा. जिल्हा ताब्यात असलेला माणूस ठास ठास. महाराज या सुखातून बायकोनं बाजूला फेकलंय. माझ्या माय बापाची ताटातूट केली बायकोनं.
नका करी जाऊ माझ्या माईंनो, नका घेऊ पाप, नका घेऊ. तुम्हाला सुद्धा लेकरं आहेत, काय करतील म्हातारपणी याचा विचार करा राजू. आपण जसं करावा तसं फेडावं लागेल माझ्या माईंनो. आईच्या डोळ्यातून पाणी आलं आणि देवकी मातेनं सांगितलं, कृष्णा प्रारब्ध सांगतोय, मी तुला नाव घातलं नाही, मी तुझी टाळू माखली नाही, मी तुला गंध लावला नाही, मी तुला अंगाई घातली नाही, अंगाई गायली नाही, झोका दिला नाही, थापटिलं नाही, गोडधड पदार्थ खाऊ घातले नाही, तरी तुम्हाला आई म्हणतो. साई तुझी काय इच्छा आहे? बाळा मला असं वाटतंय तो एकदा लहान हो. झालं लहान, त्याला काय अडचण आहे का? बाजारातून इकत थोडंच घ्यायचं. विश्वातली शक्ती, कृत्रिम अकृत्रिम शक्ती त्याच्याकडे, लगेच लहान झालं. हे पटकन जाऊन आलेत. गिरगाव करायला कळत नाही कुठे गेलते म्हणून. हा गोळ्या संपल्यात का माया? झाला देव लहान, पुन्हा मोठा झाला. कृष्णा भाई तुला काही होता येत रे? हो. मग ते 6 कस काय गेले रे? ते 6 भाऊ असते तर आणून देतो. आणले त्यानं वापस. शांत बसाव का नाही? आई साहेब म्हणल्या, कृष्णा तुला 11 वर्ष 54 दिवसाचा झाल्यावर लहान होता येते, लहान झाल्यावर पुन्हा मोठं होता येते. तुझे 6 भाऊ गेलेले आणून देता येते, मग मरूच खाऊन दिले. बघाय उलट वारं सुटलं ना, आता मरूच खाऊन दिले. मग आईला जर सरळ सरळ सांगितलं असतं तुझी चूक हे महाराज, राग आला असता. भगवंतानं अंगावून हात फिरीला. 6व्या जन्माचं ज्ञान झालं. मागच्या 6व्या जन्मात केलेली चूक देवकीनं या जन्मात कंसाने तिची फेडून घेतली. साई मारी दुराचारी ब्रह्मांडाच्या मालकाच्या, पंढरपुरातल्या मालकाच्या आईला प्रारब्ध चुकलं नाही. तुमची आमची काय कथा? प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो न सुटे. नाही चुकत भोग. शरभंगू नावाच्या ऋषी करता पाण्याचा कुंड उनकेश्वरला केला, पण शरीरातून कुर्मी वाहतात. भोग भोगल्याशिवाय सोडायला लागला नाही. नियम आहे प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग. म्हणून आपण जसं जसं वागतो ते प्रारब्ध. प्रारब्ध भीष्माला चुकलं नाही. शरपंजरी पडले भीष्म, नाही चुकलं प्रारब्ध भीष्माला. प्रारब्ध करणारा चुकलं नाही, एक चूक होती. प्रारब्ध पंढरपुरातल्या मालकाला स्वतः चुकलं नाही. एका बाईचा पलंग अंगठ्यानं मोडा त्रेतायुगात. त्या बाईचं नाव होतं चंद्रसेना. तिने शाप दिला, ज्या अंगठ्याने माझा पलंग मोडलास त्याच अंगठ्याला तुला बाण लागेल. भिल्ले विंदिले शारंग. देवाला देवाला कोण होता तिथे पलंग मोडायला लावणारा? विश्वातला 1 नंबरचा संन्यासी अग्रेसर. त्या संन्याशाचं नाव मारुतीराय. या संन्याशाची शेपूट गेली. हातात शेपूट धरली आणि सांगितली, भुंगे कोण मारले? मी नाही मारले. पुच्छाग्र भागे पिच्छ, पुच्छाग्र भागे पिच्छ, पुच्छ अग्रभागे. पिच्छ म्हणजे पंख, पुच्छ म्हणजे शेपटी, अग्रभाग म्हणजे पुढे. त्या शेपटीनं भुंगे मारल्यामुळं एका भुंग्याचं पंख, पिच्छ पंख म्हणजे पिच्छ, पुच्छ म्हणजे शेपटी, अग्रभाग म्हणजे शेपटीच्या गोंड्यात पंख सापडलं. पुरावा समोर होता. तू भुंगे मारलेस. तू भुंगे मारल्यामुळं माझं कुंकू पुसल्या गेलं. जगाचा मालक पलंगावर थांबला नाही. लक्षात घे, शेपटी तुला राहणार नाही. रामेश्वरला बिना शेपटीचे मारुतीराय. त्याला कर्म चुकलं. तुमची आमची काय कथा राजे हो? पावला पावलाला आपल्या बुद्ध्या बदलत्यात. आपल्याला कर्म कसं चुकेल? म्हणून प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग. पुढे जर गोड व्हायचं असेल तर चांगलं वागत राहा. विठोबार कुमार, बार कुमार विठोबार कुमार, बार कुमार विठोबार